नमस्कार, मी अमृता आकाश. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण आउटकम बेस्ड एज्युकेशनवर आधारित विना दप्तर शाळा याविषयी माहिती घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत अमोल अरुण जोशी सर. कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार. विषयाला आपण सुरुवात करणार आहोत त्याआधी आपण सरांची ओळख करून घेऊयात. अमोल जोशी हे इंडियन मॉडेल ग्रुप ऑफ स्कूलचे संस्थापक सचिव आहेत. अमोल जोशी यांचं शिक्षण बी मेकॅनिकल अमेरिकेतून MS इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग तसंच MBA असं झालेलं आहे. सन 2002 ला अमेरिकेतून परतल्यानंतर वडील प्राध्यापक AD जोशी आणि पत्नी सौ सायली जोशी यांच्यासोबत इंडियन मॉडेल स्कूलची स्थापना त्यांनी केली. शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कार मिळालेत. या 23 वर्षाच्या कालावधीत सोलापूर, पुणे, नवी मुंबई, अक्कलकोट इथे 12 शैक्षणिक संस्था कार्यरत आहेत. संस्थेचे अनेक विद्यार्थी हे डॉक्टर, इंजिनियर, प्रशासकीय सेवा शास्त्रज्ञ आहेत. पण त्याचबरोबर चित्रपट, मालिका, चित्रकला, क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर देखील चमकदार कामगिरी करताना त्यांचे विद्यार्थी दिसत आहेत. तर सर, आजचा विषय हा थोडा वेगळा आहे आणि शिक्षण क्षेत्रामध्ये देखील आता किती बदल झालेत याविषयी आपण बोलणार आहोत. माझा पहिला प्रश्न हाच आहे की आउटकम बेस्ड एज्युकेशन ही संकल्पना नेमकी काय सांगाल मला? एका वाक्यात सांगायचं झालं तर आउटकम बेस्ड एज्युकेशन म्हणजे विद्यार्थ्यांना शिक्षकांनी काय शिकवलं आहे त्यापेक्षा विद्यार्थ्यांनी काय आत्मसात केलं आहे हे शोधणं म्हणजेच आउटकम बेस्ड एज्युकेशन. कारण आपल्याला माहितीये, गणितामध्ये शिक्षक सांगतात बाबा आम्ही पायथागोरसचं थेरम शिकवलं. सायन्सच्या वर्गामध्ये शिक्षक सांगतात की आम्ही डायजेस्टिव्ह सिस्टम शिकवली. आता आपल्या सगळ्या ग्रुप ऑफ स्कूल्समध्ये किंवा इतरही बऱ्याच शाळांमध्ये 3D लॅब्स आहेत किंवा आपले स्मार्ट क्लासरूम्स आहेत. त्या माध्यमातून उत्तमोत्तम दर्जेदार शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो. पण विद्यार्थ्यांना त्यातलं किती आत्मसात होतंय हे जर कळायचं असेल तर आपल्याला त्याचं प्रात्यक्षिक करून दाखवावं लागतं. मग आम्ही इथं काय सिस्टीम केलेली आहे की प्रत्येक विद्यार्थ्याला एक स्वतंत्र असं प्रॅक्टिकल किट दिलेलं आहे. त्यामध्ये वर्गात ज्या ज्या संकल्पना शिकविल्या जातात त्या सर्व संकल्पना तो एकट्यानं पूर्ण तिथं प्रॅक्टिकली डेमॉन्स्ट्रेट करतो. म्हणजे उदाहरणार्थ आपण एक जर डायजेस्टिव्ह सिस्टीमचंच उदाहरण घेतलं तर त्याच्यामध्ये काय काय पार्ट्स असतात, त्याच्यातनं अन्नाचं पचन कसं होतं, त्याच्यावर काय काय प्रक्रिया होती, त्याच्यामध्ये काय काय रसायनं वापरली जातात, हे जर त्या विद्यार्थ्यांना स्वतःला तिथं डेमॉन्स्ट्रेट करता आलं तर त्याची संकल्पना पूर्णपणे 100% ती क्लिअर होती. वन वे शिक्षण हे आता उपयोगाचं नाही राहिलं की बाबा शिक्षकांनी पहिल्यांदा पारंपरिक पद्धतीनं फळाखडूवर शिकवलं जायचं. त्याच्यानंतर आता स्मार्ट बोर्ड्स आलेत जे आपल्या सगळ्या शाळांमध्ये उपलब्ध आहेत. 3D एज्युकेशन आलं. पण विद्यार्थ्यांनी जोपर्यंत ती क्रिया स्वतः करत नाही. जनरल लॅब्स मध्ये, सायन्स लॅबमध्ये काय होतं की विद्यार्थ्यांचा एक समूह असतो 4-5 जणांचा, मग ते मिळून करीत असतात. त्यामध्ये सुद्धा आपल्याला अडचणी येतात. म्हणून आपण ही प्रत्येकाला स्वतंत्र सायन्स किट द्यायची. इवन रोबोटिक्स आणि AI मध्ये सुद्धा प्रत्येक विद्यार्थ्याकडे स्वतंत्र रोबोटिक्सचं किट जर असेल तर विद्यार्थ्याला त्याच्या कलानुसार आणि त्याला जितकं ते समजलंय त्यानुसार जेव्हा विद्यार्थी ती क्रिया करतो त्यावेळेस शिक्षकांना देखील लक्षात येते की काही संकल्पना त्याला पुन्हा सांगणं गरजेचं आहे किंवा आता ही संकल्पना त्याला समजलेली आहे. हेच आउटकम बेस्ड एज्युकेशन की विद्यार्थ्याला ते समजेपर्यंत तो विषय आपण शिकवणं, याला आम्ही आउटकम बेस्ड एज्युकेशन म्हणतो. तर सर, जसं तुम्ही ह्या संकल्पनेविषयी आता आम्हाला सांगितलं, मात्र IMS ग्रुप ऑफ स्कूलच्या माहिती पुस्तकात गेल्या काही वर्षांचा विचार केला तर 54हून अधिक विद्यार्थी हे नॅशनल लेवलला अगदी क्रीडा स्पर्धांमध्ये खेळलेले आहेत आणि उल्लेखनीय कामगिरी या विद्यार्थ्यांची देखील आहे. तर याविषयी तुम्हाला किती अभिमान वाटतो? हो, याचा आम्हाला खूप अभिमान आहे. कारण 22 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही शाळा सुरुवात केली त्यावेळेस अगदी पहिल्या दिवसापासून आम्ही हेच आउटकम बेस्ड ठरवलं होतं की आपल्या शाळेतील विद्यार्थी हे शैक्षणिक, कला, क्रीडा या सगळ्यामध्ये नॅशनल लेवल पर्यंत आपले हे विद्यार्थी पोचायला पाहिजे. मग त्यासाठीच आम्ही वेगळं काय केलं इतर शाळांसारखं, कारण आपल्या सर्व शाळांमध्ये आज सुसज्ज प्लेग्राऊंड्स आहेत. त्याच्यानंतर शूटिंग रेंज आहे रायफल शूटिंगसाठी, फेन्सिंग म्हणजे जी तलवारबाजी आपण म्हणतो त्याच्यासाठी सेपरेट एरिया आहे. बेसबॉल, क्रिकेट, फुटबॉल, हॉकी या सगळ्या गेमसाठी
स्वतंत्र व्यवस्था आहे. पण इतर शाळांमध्ये आणि आपल्यामध्ये मूलभूत फरक काय आहे, तर आपण प्रत्येक खेळासाठी त्या त्या विषयातील एक तज्ञ शिक्षक आपण नेमलेला आहे. आता होतंय काय बऱ्याच ठिकाणी की बाबा 500 मुलांमागे एक क्रीडा शिक्षक, 1000 मुलं झाले तर 2 क्रीडा शिक्षक. पण जसं आपण पाहतो की बाबा 9वी किंवा 10वीच्या वर्गाला एखादे इंग्लिश शिकवणारे शिक्षक असतील आणि त्यांना आपण सांगितलं की जाऊ दे बाबा तुम्ही आता गणित पण तुम्ही शिकवा, किंवा सायन्स शिक्षकाला सांगितलं की थोडे 1-2 मराठीचे तास तुम्ही घ्या, मराठी व्याकरण शिकवा, तर ते जमू शकेल का? तर नाही. त्याचप्रमाणे एखादा शिक्षक, क्रीडा शिक्षक हा जर क्रिकेट चांगलं खेळत असेल तर तो टेबल टेनिस शिकू शकणारच नाही, किंवा स्विमिंग मधील एखादी क्रीडा शिक्षक असेल तर त्याला इतर हॉकी किंवा फुटबॉल आपण शिकवायला सांगू शकत नाही. मग आपल्याकडे जवळजवळ प्रत्येक शाळेमध्ये पार्ट टाइम बेसिसवर 8 ते 10 हे क्रीडा शिक्षक असतात, जे पर्टिक्युलरली त्या मुलांसाठी मेहनत घेतात. मग आता ही मेहनत आम्ही कशा पद्धतीनं घेतो, तर साधारणपणे विद्यार्थी जेव्हा 4थीत किंवा 5वीत जातो त्यावेळेस आपण त्यांची शारीरिक क्षमता चाचणी घेतो. म्हणजे त्याच्यामध्ये त्याचं धावण्याचा स्पीड किती आहे, त्याचा स्टॅमिना किती आहे, त्याच्यानंतर त्याच्या हातामध्ये किती शक्ती आहे, हातातली पॉवर किती आहे. त्यानुसार आपण विद्यार्थी, पालक आणि क्रीडा शिक्षक आणि प्रिन्सिपल हे सगळे मिळून त्या विद्यार्थ्याला एक पर्टिक्युलर स्पोर्टकडं त्याच्या कलानुसार आपण त्याला त्या पर्टिक्युलर टीम मध्ये घेतो. आणि मग एक 1.5-2 वर्ष त्याच्यावर मेहनत घेतल्यानंतर यातील मग बरेच मुलं ही 6वी-7वीला आपल्या रेग्युलर जिल्ह्याच्या टीम मध्ये सिलेक्ट होतात. म्हणून ज्या वेळेला आम्ही 22 मुलं नॅशनल्स खेळतात, म्हणजे महाराष्ट्र राज्याला रिप्रेझेंट करतात. आता हे तुम्हाला लक्षात येईल की बाबा एवढं आपलं महाराष्ट्र मोठं राज्य आहे, याच्यामध्ये उदाहरणार्थ आपण हॉकीची जर टीम काढली तर त्यामध्ये फक्त 15 विद्यार्थी असतात अख्ख्या महाराष्ट्रातनं. मग त्यातला आपल्या शाळेतील 2 विद्यार्थी असणं ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. मग ज्यावेळेस 2 विद्यार्थी हे राष्ट्रीय स्तरावर हॉकीसाठी जातात त्यावेळेला त्यांच्या मागे 7-8 विद्यार्थी हे स्टेट खेळलेले असतात आणि त्याच्या मागे 20 विद्यार्थी हे जिल्हा स्पोर्ट्स खेळलेले असतात. मग हा सगळा येण्यासाठी ही जी आमची संकल्पना आहे की आउटकम बेस्ड एज्युकेशन पाहिजे आपल्याला, विद्यार्थ्याची आवड आणि त्याची शारीरिक क्षमता निश्चित करून आपण त्यांना हे खेळाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आपण त्यांना प्रोत्साहित करतो. बऱ्याच वेळेला पालक मला असं प्रश्न विचारतात किंवा तुमच्याही मनात येतं की खेळल्यानंतर त्याचा अभ्यासावर परिणाम होईल किंवा म्हणजे त्याचं तिथं कमी पडेल, तो नुकसान त्याचं होईल. तर असं होत नाही. उलट खेळामुळे एकाग्रता वाढते आणि आज त्याची जास्त गरज आहे, कारण आपण इतके एकटे झालेलो आहोत की मैदानामध्ये आपण गेलं, भले तो टेबल टेनिस सारखा इंडोर गेम जरी असू देत किंवा अगदी चेस सारखा जरी गेम असला तरी त्या मुलांमध्ये एक प्रकारचं जे टीम स्पिरिट डेव्हलप होतं ते खूप महत्वाचं असतं. ते त्याला उलटा अभ्यासामध्ये ते फायदेशीरच पडतं. आणि शिवाय आता स्पोर्ट्स कोटामधनं देखील इव्हन खाजगी कंपन्या असू देत, सरकारी कंपन्या असू देत, किंवा स्कॉलरशिपला सुद्धा तुम्हाला सांगायला मला आनंदाने एक अशी गोष्ट वाटेल की अमेरिकेत आमच्या एका नुकत्याच 12वीतनं पास झालेला विद्यार्थी इंजिनिअरिंग कंप्लीट करून अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेला, तर त्याला बेसबॉल कोच म्हणून त्याला जॉब असिस्टन्स मिळाला तिथं. तर हे त्याचं 10वीत म्हणजे जवळपास 7-8 वर्षापूर्वी तो जो स्पोर्ट खेळलेला आहे त्या सर्टिफिकेटचा उपयोग त्याला अमेरिकेत झाला. हे आपल्या आउटकम बेस्ड एज्युकेशनचं यश आहे. जसं तुम्ही सांगितलं की आपले जे विद्यार्थी आहेत क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांची कामगिरी ही उल्लेखनीय आहेच, मात्र क्रीडा या क्षेत्रा व्यतिरिक्त देखील आपल्या विद्यार्थ्यांच्या आणखीनही काही अचीवमेंट्स आहेत का? हो, त्याच्यातही आहे अचीवमेंट. आता जसं मी क्रीडा क्षेत्राबद्दल बोललो तसंच चित्रकलेविषयी देखील मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण असं करतो की जे एलिमेंटरी ड्रॉइंग परीक्षा आहेत महाराष्ट्र शासनाच्या किंवा इंटरमिजिएट परीक्षा आहेत, याला आपण खूप विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करतो आणि जवळजवळ आपले 500-600 विद्यार्थी या परीक्षांना बसतात आणि ती एक आवड निर्माण होती चित्रकलेविषयी. त्या आवडीतनं प्रत्येक जण अगदी आता MF हुसेनच होईल असं नाहीये, पण ज्या वेळेस ही आवड निर्माण होती त्यावेळेस तिथून आता अगदी लेटेस्ट उदाहरण म्हणजे आमची सृष्टी कोंडे ही विद्यार्थिनी इकडे जे स्कूलमध्ये
NTPCने आयोजित केलेल्या एका पेंटिंग कॉम्पिटिशन मध्ये ती फर्स्ट आली पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि त्यातनंच ती गेली देशस्तरावर, राष्ट्रीय स्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर 102 विद्यार्थ्यांमधनं पहिले 13 विद्यार्थी काढले, त्यात ती होती आणि तिला या राष्ट्रपतींच्या हस्ते पारितोषिक मिळालं. वा. म्हणजे ही एवढी मोठी अचिव्हमेंट, ती 8वीची मुलगी आहे, एवढ्या लहान वयात एवढी मोठी अचिव्हमेंट झाली. दुसरी गोष्ट, ड्रॉइंगचा विषय निघाला म्हणून मी सांगतो की आता जसं डिझाईनचे कोर्सेस सुरू झालेले आहेत, आर्किटेक्चर, आणि हे पूर्वी तर होतेच आपल्याकडे, आर्किटेक्चर असू दे किंवा इंजिनियर असू देत, सिव्हिल इंजिनियर, पण डिझाईनच्या कोर्सेसला ड्रॉइंग इतकं चांगलं लागतं, त्यामुळं पुढं झाल्यावर आपल्याला चित्रकारच व्हायचं असं नाही, तर आपल्याला डिझायनिंग मध्ये या ड्रॉइंग केल्याचा खूप फायदा होतो. तर तो एक क्षेत्र आपलं झालेलं आहे. आपल्या शाळेची एक विद्यार्थिनी चित्रपट आणि मालिका अभिनेत्री भाग्यश्री लिमये म्हणून बऱ्याच जणांना माहित असेल, तर ती सुद्धा आपल्या शाळेच्या गॅदरिंग पासून म्हणजे खूप ऍक्टिव्ह होती विद्यार्थिनी. या असू देत किंवा जसं आता तुम्हाला सायन्स एक्झिबिशन सांगितलं, तर आपल्या शाळेतील 2 विद्यार्थिनींची मानक अवॉर्ड, इन्स्पायर अवॉर्ड म्हणून असतो सायन्स मधला, त्याच्यासाठी निवड झाली आणि 2 विद्यार्थ्यांचा प्रोजेक्टला परत महाराष्ट्रातील सर्व CBSE शाळांमध्ये 1 नंबर पहिला पारितोषिक मिळालं आणि नॅशनल साठी त्यांची निवड झालेली. म्हणजे या सगळ्या प्रकारच्या अदर ऍक्टिव्हिटीज, स्पोर्ट्स असू देत, इथं सगळीकडे आपण हे आउटकम बेस्ड एज्युकेशन तत्व स्वीकारल्यामुळं खूप छान रिझल्ट IMS ग्रुप ऑफ स्कूल्सचे आहेत. अगदीच. जसं तुम्ही सांगितलं की विद्यार्थ्यांची कामगिरी तर आहेच आणि तुमचा विद्यार्थ्यांना पूर्णपणे पाठिंबा देखील आहे. मात्र खेळासोबतच आपल्याला विद्यार्थ्यांचं करिअर आणि त्या दृष्टिकोनातून देखील विचार करायचा असतो. तर करिअरचा जर आपण विचार केला तर 10वीचा बोर्ड हा अतिशय महत्त्वाचा आहे. त्या दृष्टीने तुम्ही विद्यार्थ्यांना कसं समजवता आणि त्यांच्या पाठीशी कसे उभे राहता? 10वीचा वर्ष हे अतिशय महत्वाचं असतं आणि 10वीचे जे निकाल आपले आहेत हे इतक्या सुंदर आहेत. म्हणजे थोडक्यात अगदी तुम्हाला जर मी सांगायचं म्हणालो तर 182 विद्यार्थी गेल्या वर्षी आपले 90% पेक्षा जास्त गुणांनी पास झालेले आहेत. म्हणजे जवळजवळ एक 40% विद्यार्थी जे 10वीला बसतात बोर्ड परीक्षेला, त्याचे 40% विद्यार्थी हे अबाव 90% स्कोर करतात, ज्याद्वारे त्यांना 11वी-12वीला पुढे चांगल्या शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये प्रवेश मिळू शकतो. तसंच इंजिनिअरिंग, JEE असू दे किंवा नीट असू दे, त्यामध्ये मेडिकल, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये किंवा IIT सारख्या संस्थांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो. अगदीच. तर जसं तुम्ही सांगितलं की विद्यार्थ्यांचा एक सर्वांगीण विकास व्हावा आणि केवळ क्रीडा नाही किंवा केवळ एक क्षेत्र नाही तर प्रत्येक क्षेत्राचा विचार करून त्या विद्यार्थ्याचं उज्ज्वल भविष्य कसं होईल यासाठी खरं तर प्रयत्न केले जातात आणि याचबद्दल आपण सरांकडून आणखीनही जाणून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपल्या सोबत आहेत प्राध्यापक अमोल जोशी सर. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं तुम्ही सांगितलं की आपली कन्सेप्ट काय आहे आणि यानुसार अनेक विद्यार्थ्यांना तर आपण घडवलंय, मात्र शाळा म्हटली की विद्यार्थी सोबत खूप सारी पुस्तकं आणि बॅग आली, मात्र ही देखील संकल्पना मोडीत काढून तुम्ही म्हणतायत की बॅगेची गरज नाहीये, नो बॅग सिस्टम. तर नेमकी ही सिस्टम काय आहे? सन 2002 पासून आपण जेव्हा शाळा सुरू केली, पहिली शाळा सोलापुरात, त्यावेळेसपासूनच आपली नो बॅग स्कूल सिस्टीम आहे. आता ही नो बॅग स्कूल म्हणजे काय, तर सोमवारी विद्यार्थी पूर्ण दप्तर शाळेत घेऊन येतो आणि तो पूर्ण दप्तरसाठी आपण ठेवण्यासाठी स्वतंत्र लॉकरची व्यवस्था केलेली आहे. दिवसभर पुस्तकं वापरली जातात शाळेमध्ये. त्यानंतर संध्याकाळी जाताना आपण काय करतो, आपण एक छोटीशी बॅग केलेली आहे, त्यामध्ये फक्त एका विषयाचं पुस्तक आणि एका विषयाची वही एवढंच आपण त्याच्यामध्ये त्यांना देतो. कारण बऱ्याच वेळेला आपण विद्यार्थी पूर्ण दप्तर घरी घेऊन जातात आणि दुसऱ्या दिवशी आहे तसंच परत आणतात आणि त्याच्यातलं असंही होत नाही की प्रत्येक विषयाचा गृहपाठ हे विद्यार्थी जाऊन घरी करणार आहेत किंवा शिक्षक देखील रोज प्रत्येक विषयाचा गृहपाठ देत नाहीत. मग आम्ही अशी कन्सेप्ट आणली की बाबा ते मुख्य पूर्ण दप्तर इथंच राहू दे शाळेत आणि आपण फक्त एका विषयाचे काही प्रश्न आणि ती वही उत्तरं लिहायला एवढं गृहपाठ दिलं तर विद्यार्थी तो ते करेल सुद्धा व्यवस्थित
आणि त्याच्यावर रोज दप्तर नेणं आणण्याची एवढी मोठं जे बॅग घेऊन वागतात मुलं, ते होऊ नये. ही संकल्पना लोकांना खूप आवडली आणि आज गेली 20 वर्ष आपण ती संकल्पना अतिशय व्यवस्थित रित्या राबवतो आहे. कारण त्याच्या जोडीला आपले दर मंडेला टेस्ट असतात त्या धड्यावर, एका धड्यावर आणि एका विषयावर. तर त्यामुळं मुलं हे कंटिन्युअस अभ्यासाच्या मोडमध्ये राहतात. ताणतणाव न घेता, कुठलंही प्रेशर त्यांच्यावर निर्माण न होता घेतात. आणि ज्या पालकांना हवं आहे की बाबा नाही आम्हाला पूर्ण त्याची दप्तर पाहायचं आहे आणि तो काय काय केलेला आहे, सगळे वह्या त्याची तपासायचे आहेत, तर त्यांना आपण असं सांगतो की तुम्ही शुक्रवारी संध्याकाळी मग आम्ही तुमच्या विद्यार्थ्यांसोबत दप्तर पाठवून देतो. तुम्ही 2 दिवस व्यवस्थित पहा. कारण बऱ्याच वेळेला पालकांची अशी भूमिका असते की तो काय करतोय आम्हाला बघितल्याशिवाय आम्हालाही बरं वाटत नाही. सो मग आम्ही त्यावेळेस त्यांना देतो ते पुस्तक. मग ते 2 दिवस बघतात आणि सोमवारी परत विद्यार्थ्यांबरोबर ते पुस्तक आणि बॅग परत शाळेत पाठवतात. अगदीच. तुमची अशी कन्सेप्ट आहे की विना दप्तर शाळा आणि म्हणूनच विद्यार्थ्यांना या शाळेत यावंसं देखील वाटतं. यानंतर आणखीन एक महत्त्वाची गोष्टही मला जाणून घ्यायची आहे, ती म्हणजे की इंडियन मॉडेल ग्रुप ऑफ स्कूलच्या पुण्यातील नवीन इंडियन मॉडेल इंटरनॅशनल स्कूल बावधान या शाळेमध्ये केवळ आपल्या ज्या प्रादेशिक भाषा आहेत याकडे लक्ष न देता इतरही भाषा विद्यार्थ्यांना कळाव्यात असा काहीतरी तुमचा प्रयत्न आहे आणि ती देखील एक अनोखी कन्सेप्ट आहे. तर याविषयी आम्हाला काय सांगाल? हो. गेल्या वर्षी आपण सोलापुरात इंडियन मॉडेल इंटरनॅशनल स्कूलची एक नवीन ब्रांच काढली आणि तिथं आम्ही असं ठरवलंय की आता आपल्याला फोकस द्यायचा आहे ते विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त लँग्वेजेस शिकण्यावर. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लहान वयात जितके भाषा विद्यार्थी शिकू शकतो तितकं पुढं त्याला जमत नाही. म्हणून जे रेग्युलर आपले इंग्लिश, हिंदी आणि जर्मन या परदेशी भाषा आणि कन्नड आणि संस्कृत या भारतीय भाषा सुद्धा आपण आपल्या सिस्टीम मध्ये लॉन्च केलेला आहे. मग ह्याच्याने ताण वाढेल का विद्यार्थ्यांवर, किंवा विद्यार्थी 7-7 भाषा एकदम शिकणार आहेत का? तर तसं नाहीये. तर विद्यार्थ्यांना ताण न देता फक्त ती भाषा बोलता यायला पाहिजे आणि समजायला पाहिजे, एवढंच आपण त्याच्या मागचं धोरण ठेवलेलं आहे. मग बरेच जण मला म्हणतात की कन्नड भाषा ही कशी काय? तर आपल्याला हिंदी भाषेमुळे आपला महाराष्ट्रीयन विद्यार्थी हा नॉर्थ मधील बऱ्याच भाषा त्याला समजतात आणि त्याला कळू शकतं की काय चाललंय, त्याचं कुठं अडत नाही. पण तेच जर तो कुठं त्याला खाली जायचं झालं, म्हणजे आंध्र प्रदेशमध्ये जायचं झालं, तामिळनाडूत जायचं झालं, तर त्याला एकदमच ती भाषा लक्षात येत नाही. मग अशा वेळेला त्याला जर कन्नड भाषा येत असेल तर निश्चितपणे या सगळ्या आंध्र असेल, तेलंगणा असेल, तुमचं तामिळनाडू असेल, केरळ असेल, तिथपर्यंत त्याला भाषा बोलू शकतो तो विद्यार्थी. त्या दृष्टीने ती असेल. संस्कृत भाषा आहे आणि फ्रेंच आणि जर्मन. मग या 4 भाषा त्याच्या इयत्ता 1ली पासून तो 7वीत जाऊपर्यंत त्याला या 4ही भाषा त्याला पूर्णपणे आत्मसात करता येतील. ही एक आमची या इंडियन मॉडेल इंटरनॅशनल स्कूल बावधन ची नवीन संकल्पना असणार आहे. त्याचसोबत स्विमिंग पूल आहे, तिथं टेनिस कोर्ट आहे, ज्या काही आम्ही सोयी सुविधा आम्ही याला बाकीच्या आमच्या शाळांमध्ये दिलेल्या आहेत त्या निश्चितपणे असणार आहे. स्मार्ट क्लासरूम्स आहेत, 3D ॲनिमेशन्स आहेत, त्याच्यानंतर सायन्स किट्स, रोबोटिक्स किट्स, इंडिव्हिज्युअल सायन्स किट्स, रोबोटिक्स किट्स, या सगळ्या गोष्टी देखील या सगळ्या विद्यार्थ्यांना तिथं मिळणार आहेत. कारण आपण जे मगाशी सुद्धा आपण जसं डिस्कस केल्याप्रमाणे वैयक्तिकरित्या, स्वतंत्ररित्या जितक्या गोष्टी विद्यार्थ्यांना हाताळता येतील तितकं तो त्यामध्ये पारंगत होत जातो. तर या कन्सेप्ट आपण लावतोय. दुसरी गोष्ट, केम्ब्रिज युनिव्हर्सिटी इंग्लिश एक्झाम्स हे सुद्धा आपण विद्यार्थ्यांना कंपल्सरी करतो. म्हणजे स्टार्टर्स, मूव्हर्स, फ्लायर्स, स्केट, पेट असे त्यांचे वेगवेगळे स्तर आहेत. ते सर्टिफिकेशन सुद्धा विद्यार्थ्यांना डायरेक्ट केम्ब्रिज युनिव्हर्सिटीकडनं मिळतात, त्याचाही फायदा होतो आणि विद्यार्थ्यांचं इंग्रजी संभाषण कौशल्य हे सुधारतं. त्यामुळं कुठल्याही प्रकारचा एक्स्ट्रा ताण तणाव न देता आपण विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीनं या इंडियन मॉडेल इंटरनॅशनल स्कूल बावधनमध्ये बरेचसे नवीन प्रयोग करीत आहोत. निश्चितपणे आपल्या सगळ्यांचं यासाठी पाठबळ आवश्यक आहे.
तर जसं आता अमोल सरांनी सांगितलं, विद्यार्थ्यांचा विकास होणं गरजेचं आहे आणि यासाठीच आउटकम बेस्ड एज्युकेशन देण्याचा सर्वतोपरी ते प्रयत्न करतायत. आणि याच प्रयत्नांविषयी आणि या शाळेविषयी जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय. या नंबरवर संपर्क साधून या शाळेविषयी तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. सर, आज तुम्ही इथे आलात आणि शिक्षण क्षेत्रामध्ये देखील हे नवे नवे प्रयोग होत आहेत आणि तेही आपण स्वीकारले पाहिजेत. याविषयी आम्हाला इतकी महत्त्वाची माहिती दिली. तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. त्याचबरोबर गुरुकिल्ली यशाची या कार्यक्रमात वेळ झालीये इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.